नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शब्दांच्या जातीमधला 7वा प्रकार पाहणार आहोत. उभयान्वयी अव्यय. कोणता? उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय पाहत असताना पहिला उभयान्वयी शब्दाचे आपण फोड करून पाहूया की उभयान्वयी हा शब्द तयार कसा झाला. उभयान्वयी हा शब्द तयार कसा झाला. तर उभयान्वयी मध्ये काय, एक उभय आणि दुसरा अन्वय असे दोन शब्द आहेत. किती शब्द आहेत? दोन. कोणते? उभय प्लस अन्वय. अन्वयी किंवा अन्वय. मग उभय प्लस अन्वय म्हणजे काय? उभय म्हणजे काय? दोन. ओके. उभय म्हणजे काय? दोन. आणि अन्वय म्हणजे काय? अन्वय म्हणजे मग जोडणे. ओके. उभय म्हणजे काय? दोन. आणि अन्वय म्हणजे काय? जोडणे. मग काय जोडणे? ओके. आणि त्याच्या पुढे आपण अव्यय म्हणजे आपल्याला माहिती आहे की अव्यय म्हणजे काय रे? अविकारी शब्द. कसला? अविकारी शब्द. ओके. मग दोन काय जोडले जातात? तर दोन काय जोडले जातात रे? दोन किंवा अधिक शब्द, काय म्हणतो लक्ष द्या, एक तर शब्द तरी जोडले जातील किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडले जातील. दोन किंवा अधिक वाक्य जोडले जातील. ओके. म्हणजे एक तर दोन किंवा अधिक शब्द जोडले जातील किंवा एक तर दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला. शब्द पण कसा पाहिजे तो? अविकारी शब्द पाहिजे. कसला पाहिजे? अविकारी शब्द पाहिजे. ओके. त्याला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. काय म्हणते? दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. कळते काय म्हणते उभयान्वयी अव्यय म्हणजे? मग उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत ते? उदाहरणार्थ आता आपण डेली याच्यामध्ये वापरतो. कोणकोणते असे आहेत की जे आपण वापरतो दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी? तर बघा कोणकोणते आहेत रे? बघा आपण कायम राम आणि श्याम वापरतो. ओके. आणि, व, अथवा, ओके, किंवा, शिवाय, म्हणून, ओके, कारण, की, पण, परंतु, बाकी, म्हणजे. ओके. असे काही शब्द आपण वापरतो. ओके. आणखी काय आहेत? यास्तव, किंवा यासाठी. हे शब्द काय करतात रे? हे शब्द वाक्यामध्ये दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडण्याचे काम करतात. दोन शब्द किंवा वाक्य जोडण्याचे काम करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. प्लस ते शब्द पण कसे पाहिजेत? अविकारी पाहिजेत. अविकारी म्हणजे काय रे? ज्यांच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. समजते? म्हणजे उदाहरणार्थ आणि हा शब्दच घेतला आपण, राम आणि श्याम म्हणलं. ओके. राम आणि श्याम म्हणा किंवा सीता आणि गीता म्हणा. सीता आणि गीता. बघा वर दोन्ही पुल्लिंग आहेत, खाली दोन्ही स्त्रीलिंग आहेत. या आणि मध्ये काय बदल झाला का? त्यांचं लिंग बदललं तरी बदल झाला नाही म्हणजे ते कसले आले? अविकारी शब्द. कळते? दोन किंवा अधिक वाक्यांना किंवा दोन किंवा अधिक शब्दांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आता मग आपण उभयान्वयाचं बघूया की उभयान्वयी अव्यय काय? उभयान्वयी अव्यय वाक्यात इतर कोणतेही कार्य करत नाहीत. वाक्यात काय करत नाहीत? इतर कोणतेही कार्य करत नाहीत हे शब्द. फक्त काय करतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचेच काम करतात. इम्पॉर्टंट पॉइंट आहे बरं का. काय करण्याचं? फक्त वाक्य जोडण्याचं किंवा दोन शब्द जोडण्याचंच कार्य करतात. आता अपवादात्मक बघा. आता महत्वाचा पॉइंट काय आहे माहितीये का अपवादाचा? की जो, जी, जे, ज्या हा आपण सर्वनाम टॉपिक बघितलाय की जो, जी, जे ही कसले आहे तरी संबंधी सर्वनाम आहेत. आपण बघितलं होतं कोणतं सर्वनाम आहे ते? संबंधी. काय सांगितलं होतं तुम्हाला? ज पासून तयार होणारी सगळी सर्वनामं कशी असतात? संबंधी सर्वनाम असतात. प्लस जसा, तसा, जितका, तितका हे संबंधी विशेषण आहेत. ही काय आहे ती? संबंधी विशेषण आहेत. वरची काय आहे ती? सर्वनाम आहेत. ओके. दोन वाक्यांना जोडतात. ही पण काय करतात? दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. जसा, तसा,
ओके, जितका तितका. पण ती काय आहेत रे, विकारी आहेत. कारण विशेषण सर्वनाम आपण काय बघितलं होतं, विकारी असतात, ती अव्यय नाही आहेत. म्हणजे जोच काय होतं, जी होऊ शकतं, कळते, जे होऊ शकतं, कळते, त्यांचं होऊ शकतं, त्यामुळे हे बदल होऊ शकतो, त्यामुळं हे विकारी नाही आहेत. त्यामुळे ह्यांना आपण अव्यय म्हणू शकत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ ही जर आलीत तर ही उभ्याने अव्ययाची उदाहरणं येऊ शकत नाहीत. मग पुढे बघूया आपण. जिथे तिथे जेव्हा तेव्हा. ओके, जिथे तिथे जेव्हा तेव्हा ही संबंधी क्रियाविशेषण आहेत. क्रियाविशेषण टॉपिक मध्ये आपण बघितलं काय, ही कसली आहे ती संबंधी क्रियाविशेषण आहेत. आणि ही दोन वाक्य जोडण्याचे कार्य करतात, पण त्यांचे प्रमुख कार्य काय आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचे असते. कोणाबद्दल, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचे काम करतात. ते जोडतात दोन शब्द किंवा वाक्य, पण ते जास्त करून काय करतात की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतात. म्हणून त्यांना पण काय उभयान्वयी अव्यय म्हणता येणार नाहीत. लक्ष द्या, अपवादात मग एमपीएससी लेवलला खूप महत्वाचं आहे. सरळ सेवेला याच्यावर काय उपयोग म्हणजे काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण बेस जर का आला तुम्हाला तर काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, म्हणजे बघा, जो जी जे, ओके, जिथे तिथे जेव्हा तेव्हा जसा तसा, ही उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं नाहीयेत. उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं हे नाहीत. कळते. मग उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं जिथं संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे, पुढं आपल्याला उपप्रकार बघायचा आहे, त्यामध्ये फक्त कुठले येणार आहेत रे, जर तर, कुठलं, जर तर, ओके, किंवा जरी तरी. जास्त करून हे दोनच वापरले जाणार. ओके, जर तर आणि जरी तरीच. कळते काय म्हणते, जर तर आणि जरी तरी उभयान्वयी अव्यय. कळते, ठीक आहे. आता आपण मग उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पाहूया की उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किती आहेत. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किती, बघा, उभयान्वयी अव्ययाचे जर आपण प्रकार बघायला गेले तर प्रकार किती तरी उभयान्वयी अव्ययाचे दोन आहेत. कोणकोणते, एक आहे प्रधानत्व सूचक. कुठलं, प्रधानत्व सूचक. एक आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरं आहे गौणत्व सूचक. गौणत्व सूचक. ओके, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक मधला फरक काय, तर प्रधानत्व सूचक मध्ये जे काही दोन शब्द असतात किंवा दोन वाक्य असतात, जे काही दोन शब्द किंवा वाक्य जे असतात, ओके, ते दोन्ही पण काय असतात रे, प्रधान असतात. दोन्ही काय असतात, प्रधान असतात दोन्ही पण. ओके, दोन्ही म्हणजे एकमेकांवर अवलंबून नसतात, ते त्यांचं वेगळं अस्तित्व आहे. पण गौणत्व सूचक मध्ये जे दोन शब्द किंवा दोन वाक्य आहेत ना, तर एक मुख्य, ओके, आणि एक गौण असते. खूप बेसिक फरक आहे आणि व्याख्येमध्ये विचारतात की प्रधानत्व सूचक मध्ये काय होतं की दोन्ही वाक्य कसे असतात, प्रधान असतात. प्रधानत्व सूचक मध्ये दोन्ही वाक्य किंवा दोन शब्द प्रधान असतात. गौणत्व सूचक मध्ये एक प्रधान असतं आणि एक गौण असतं. कळते काय म्हणते, हे असे त्याचे दोन उपप्रकार आहेत. ओके, मग आता आपण बघूया की त्यांचे परत उपप्रकार बघूया. आता आपण बघितलं की उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार कुठले, एक प्रधानत्व सूचक आणि एक गौणत्व सूचक. यामध्ये दोन्ही कसे पण असतात, प्रधान असतात. दोन्ही प्रधान असतात. कळते, आणि ह्यामध्ये काय असतात, दोन्ही गौण असतात. दोन्ही गौण नाही, सॉरी, एक एक गौण आणि एक मुख्य. एक मुख्य आणि एक कसं असतं, गौण असतं. ओके, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. मग प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचकचे परत प्रकार पडतात कोणते, की बाबा प्रधानत्व सूचक मध्ये चार प्रकार आहेत. कोणते, विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक आणि समुच्चय बोधक. कोणते कोणते, विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक आणि समुच्चय बोधक. आणि गौणत्व सूचक मध्ये कुठले आहेत रे, उद्देश बोधक, संकेत बोधक, कारण बोधक आणि स्वरूप बोधक. असे 8 प्रकार आहेत. आपण प्रत्येक प्रकाराचा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. ओके, मग आता सगळ्यात पहिलं आपण बघूया की विकल्प बोधक. कोणतं, विकल्प बोधक. आता मला सांगा, विकल्प बोधक मध्ये विकल्प म्हणजे काय रे, ऑप्शन. इंग्लिशमध्ये जर बघायला म्हटलं तर विकल्प दाखवायचा म्हणजे काय, तुम्हाला ऑप्शन, चॉईस द्यायची, हे का ते असं तसं. ओके, मग विकल्प बोधक उभयान्वयी कोणकोणते असू शकतील की जे आपल्याला हे किंवा ते सांगू शकतात. मग उदाहरणं कोणते आहेत बघा जरा विकल्प बोधक मध्ये. तर विकल्प बोधक मध्ये कुठले येतं रे, अथवा,
किंवा वा. ओके, की. आता की हा सगळीकडे येणार आहे, आपण याचं डिटेल परत बघूयाच. पण आता बघा, हे कोणते? अथवा, किंवा, वा. असे शब्द येतात जे काय करतात? हे अथवा ते, हे किंवा ते, हे वा ते, हे पाहिजे की ते पाहिजे, अशा ऑप्शन दिला जातो तुम्हाला, विकल्प दिला जातो. त्याला कसले म्हणतात? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. समजते विकल्प म्हणजे उदाहरण जर बघायचं म्हणलं आपल्याला, बघा हे उदाहरण बघा. देह जावो अथवा राहो. देह जावो अथवा राहो म्हणजे एकतर जाऊन दे किंवा राहून दे. काय दिलाय? विकल्प दिलाय. देह जावो अथवा राहो, हे किंवा ते. ओके, त्यानंतर बघा, पाऊस पडो वा न पडो. पाऊस पडो वा न पडो म्हणजे एक पडला किंवा नाही पडला काय, मला काही फरक पडत नाही, मी सहज जाणारच. ओके, पाऊस पडो अगर न पडो. बघा, तुला ज्ञान हवे की धन हवे, ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात बरं का. तुला ज्ञान हवे की धन हवे, तुला ज्ञान पाहिजे का धन पाहिजे, दोन्हीतलं एकच काहीतरी चॉईस करायचं. ओके, किंवा एकच विकल्प आहे. म्हणजे हे पण कसं झालं रे? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. आणि तू ए किंवा न ये, तू ए किंवा न ये, मी जाणारच. कळतंय? म्हणजे ह्यात काय दाखवलं? सगळीकडे तुम्हाला विकल्प दाखवतात, ऑप्शन देतात, म्हणून ह्या शब्दांपासून, या अव्ययांपासून बनणाऱ्या वाक्याला किंवा यांना काय म्हणतात? या अव्ययांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्यय कळते, आपण परत डीप मध्ये ट्रिक्सच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय. आता फक्त कन्सेप्ट क्लिअर करूया. त्यानंतर की परिणाम बोधक. दुसरा प्रकार कोणता आहे? परिणाम बोधक. परिणाम बोधक ओळखण्यासाठीची सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय परिणाम बोधकचं? तर दुसरे वाक्य लय महत्वाचं, मी लिहून देतो ना, ते वाक्य खूप महत्वाचं आहे. दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम असते. दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम असते. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. दुसरे वाक्य. ओके, दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम असते, दुसऱ्या वाक्यात परिणाम येतो. पण दोन्ही क्रिया भूतकाळातील असतात. ही एक महत्वाचं वाक्य. काय? दोन्ही वाक्य भूतकाळातीलच असतात. कसे असतात? भूतकाळातील असतात. खूप महत्वाचे दोन्ही पॉइंट आहेत. कळते काय म्हणते? एक तर काय म्हणतं, दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम असतं आणि दोन्ही वाक्य घडून गेलेले असतात, त्याशिवाय परिणाम होणार आहे का? एखाद्या गोष्टीचा परिणाम झाला म्हणजे काय? दोन्ही गोष्टी काय झालेल्या आहेत? घडलेल्या असतात. त्यामुळे दोन्ही वाक्य कसे असतात? भूतकाळातील असतात. उदाहरणार्थ आपण बघूया की बघा, सायकल वाटेत नादुरुस्त झाली, सबब मला उशीर झाला. वाटेत सायकल नादुरुस्त झाली, सबब मला उशीर झालाय. सबब या शब्दांत तो अर्थ जोडला. सबबचा अर्थ कुठला आहे रे? म्हणून अर्थ येतो. आणखी याला कुठला शब्द येतो? तस्मात पण येतो शब्द. आणखी एक शब्द येतो अतएव. ओके, हे चार शब्दांचा अर्थ एकच आहे. कळते काय म्हणते? आणि चारही शब्द खूप महत्वाचे आहेत. प्रश्न काय पण येऊ शकतो इथं. सबब येईल, तस्मात येईल, अतएव येईल, काय पण येईल. कळते? ओके, ही एक कन्सेप्ट. दुसरी गोष्ट बघा, दुसरं वाक्य, हे दुसरे वाक्य आहे. एखाद्या वाक्यातील काय? दुसरं वाक्य. दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा काय झाला रे? परिणाम झाला. बघा, मला उशीर झाला म्हणजे सायकल काय झाली? त्याची वाटेत नादुरुस्त झाली, एक गोष्ट घडली आणि त्याचा परिणाम काय झाला रे? त्याचा परिणाम झाला की मला यायला काय झाला? उशीर झाला. कळते काय म्हणते? दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचं काय असते? परिणाम असते. समजते? दुसरं एक वाक्य बघूया की तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून तो तुमच्याकडे येत नाही. ओके, तुम्ही त्याचा अपमान केलाय म्हणून तो तुमच्याकडे येत नाही. म्हणजे दुसरं वाक्य, ओके, दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा काय आहे रे? परिणाम आहे. म्हणजे त्यानं अपमान केलाय, गोष्ट पहिली घडली, त्याचा परिणाम काय झाला की तो तुमच्याकडे आता येत नाहीये. समजते का? परिणाम बोधक म्हणजे दोन्ही पण भूतकाळातलीच वाक्य आहेत. ओके, तिसरं, मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला काय मिळाले? बक्षीस मिळाले. म्हणून त्याला काय मिळाले? बक्षीस मिळाले. म्हणजे काय झालं? दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा काय आहे रे? परिणाम आहे. दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम आहे आणि दोन्ही वाक्य पण कसे आहेत रे? भूतकाळातील आहेत. कसे आहेत? भूतकाळातील. समजण्यासाठी खूप सोपं आहे.
कळते काय म्हणते? मग याची उदाहरणं कुठली कुठली आहेत? ओके, आपल्याला कशाची परिणामबोधक उभे आणि अव्ययाची उदाहरणं कोणते कोणते आहेत? तर खूप महत्वाचे आहेत. कुठले आहेत? म्हणून हा शब्द आहे. ओके, तस्मात शब्द आहे, अतएव शब्द आहे, सबब हा शब्द आहे. सगळ्यात जास्त हे 3 आता अलीकडे विचारले जातात, सरळ सेवेला पण असो, आणि त्याचा अर्थ सगळ्यांचा काय म्हणून आहे. परत यास्तव पण येतो. ओके, येतात शब्द कोणतेही येऊन देत. ओके, आता हे 3 तर महत्वाचे, खूप लक्षातच ठेवा. बाकी काही शब्द असे आहेत की वेगवेगळ्या सगळ्यामध्ये पण येऊ शकतात ते शब्द. आपण पुढे बघायचंच आहे. शब्दावरून न जाता त्या वाक्यांचा अर्थ कळून घेणं खूप गरजेचं आहे. कळते? आता आपण बघितलं परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. आता तिसरा प्रकार आहे की न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. कोणता आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आता न्यूनत्व बोधक म्हणजे काय? तर सगळ्यात पहिला बघा, न्यूनत्व. न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा. न्यूनत्व म्हणजे काय असतं रे? कमीपणा असतो. कमीपणाचा बोध होतो. ज्या वाक्यातून काय होतो? कमीपणाचा बोध केला जातो. म्हणजे ह्यामध्ये कसं असतं, एक वाक्य कसं असतं, म्हणजे आपल्या ट्रिक्सच्या माध्यमातून समजायचं म्हटलं तर एक वाक्य असतं पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली असते, आणि एक वाक्य कसं असते? निगेटिव्ह असते. एक वाक्य कसं असतं? निगेटिव्ह. ओके, एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतो. म्हणजे एखाद चांगलं काहीतरी घडलेलं असतं, पण त्याच्यासोबतच आणखी थोडं काहीतरी वाईट घडलेले असते. दोन्ही न्यूनत्व, कमीपणाची भावना त्यात निर्माण झालेली असते. त्यामुळे काय म्हणतात त्याला? न्यूनत्व बोधक उभयान्वयी. खूप सोप्पा वाक्याला याची उदाहरणं कोणती आहेत? मग याची उदाहरणं खूप आहे, महत्व, आणि सगळ्यात जास्त येणारी परीक्षेला कुठली? पण, परंतु, बाकी, परी, परीस. ओके, अशी उदाहरणं आहेत, इत्यादी उदाहरणं आहेत. ही 5 पाठच करायची. पण, परंतु, बाकी, परी, परीस ही कशाची आहेत रे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं आहेत. न्यूनत्व बोधक म्हणजे काय? एक गोष्ट चांगली घडलेली असते, पण दुसरी एक त्याच्यासोबतच निगेटिव्ह गोष्ट घडलेली असते. आपण उदाहरणं बघूया. उदाहरणं जर बघायचं म्हणलं तर बघा, गड आला पण सिंह गेला. काय? गड आला पण सिंह गेला. या पण या शब्दाने 2 अव्यय जोडले. एक गोष्ट चांगली काय घडली? गोष्ट चांगली काय घडली? की गड आला. पण वाईट गोष्ट त्याच्याबरोबर कमीपणाची काय घडली रे बाबा? की आपला सिंह घडला. म्हणजे काय ते? एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली आणि एक त्याच्यासोबतच निगेटिव्ह गोष्ट घडली. म्हणजे कुठली? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. दुसरं बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजे परीनं या शब्दानं या 2 शब्दांचा 2 शब्द जोडले वाक्य. ओके, आता यातलं चांगलं काय? चांगलं आहे की कीर्तिरूपी उरला. ओके, कीर्तिरूपी उरावे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी वाईट गोष्ट काय करायला लागणार आहे? की मरावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? मरावं लागणार आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. चांगली वाईट म्हणण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह आणि एक कमीपणाची भावना असं आपण समजून घेऊ शकतो. समजण्यासाठी ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला सांगायला लावलं. कळते? आता तिसरं वाक्य बघा, आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. आता हे बाकी या शब्दाने हे जोडले शब्द. कळते? बाकी या शब्दानं जोडले. आता ह्यातली चांगली गोष्ट कुठली आहे? बाकी बाकी सगळं ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्ट यातली तर निगेटिव्ह गोष्ट कुठली आहे? की आईला थोडे बरे नाही. आईला थोडे बरे नाहीये. कळते काय म्हणतोय? म्हणजे एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट घडत असते. त्याला कसले म्हणतात? न्यूनत्व बोधक. शेवटचं वाक्य बघूया की आपण, शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण काय झालं? पाऊसच पडला नाही. शेतकऱ्यांनी नांगरली पण पाऊसच पडला नाही. परंतु हा शब्द पण काय येतो? उभ्या आणि व्यवयाचं काम करतो, आणि ज्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट होते आणि एक निगेटिव्ह गोष्ट. आता पॉझिटिव्ह काय घडली चांगली? की शेतकऱ्यांनी शेते नांगरली, पण काय झालं? पाऊसच पडला नाही. काय उपयोग आहे त्याचा? नाही. म्हणजे काय? जे शब्द एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह गोष्ट दाखवण्याचं काम करतात त्यांना कसले? न्यूनत्व बोधक म्हणतात. आणि उदाहरणं कुठली आहेत रे? पण, परंतु, बाकी, परी, परीस. हे 5 लक्षात ठेवा. परिणाम बोधक मध्ये आपण कुठली बघितली? म्हणून, तस्मात, अतएव, सबब. ही 4 खूप महत्वाचे आहेत. ते कुठे येणार? कायमस्वरूपी परिणाम बोधक मध्येच येणार. तसे हे 5 कुठे येणार? कायमस्वरूपी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययात येणार. कळते? ठीक आहे. पुढचा प्रकार बघूया आपण की समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. कुठला? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता समुच्चय म्हणजे काय रे? समुच्चय म्हणजे जोडण्याचं काम करतात. समुच्चय म्हणजे जोडणे किंवा एकत्र करणे. ओके, जोडणे किंवा एकत्र करणे समुच्चय बोधक. मग 2 वाक्य किंवा 2 शब्द एकत्र करायचे किंवा जोडायचे मग यासाठी कुठली शब्द वापरणार रे? तर सगळ्यात शब्द कुठले वापरले जातात? एक तर
आणि. ओके. आणखी कोणता? व. त्यानंतर शिवाय, अन, आणिक, आणखी, नी. कळते? एवढे शब्द सगळ्यात जास्त आणि, व आणि शिवाय हे 3 जास्त वापरले जातात की जे 2 वाक्य आणि किंवा 2 शब्द जोडण्याचे कार्य करत असतात. 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याचे कार्य करत असतात. आपण आता उदाहरणं बघूया काही. ओके. उदाहरणं बघूया बघा, की विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. 2 वाक्य, विजा पण चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. 2 वाक्य जोडण्याचं काम केलं कुठल्या शब्दानं? आणि या शब्दानं. त्यामुळे काय म्हणतात त्याला? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय करणे म्हणजे एकत्र करणे. समुच्चय करणे म्हणजे एकत्र करणे. दुसरं कुठलं आहे? राम व श्याम शाळेत गेले. व या शब्दानं इथं 2 वाक्य जोडलेत का रे? नाही. काय जोडले? ती शब्द जोडलेत. वरच्या ह्याच्यात काय जोडले होते त्यांनी? वाक्य जोडले होते. इथं काय जोडले? शब्द. व्याख्यात काय सांगते? तुम्ही 2 शब्द जोडा अथवा 2 वाक्य जोडा. काय होतं ते? उभयान्वयी अव्ययच बनतं. कळते? तिसरं वाक्य कुठलं आहे? पिल्ल्याने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. ओके. पिल्ल्याने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. इथं पण 2 वाक्य जोडण्याचं कार्य केलं व या शब्दानं. म्हणून याला कसलं म्हणतात? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता हे वाक्य सगळ्यात जास्त येतं. इम्पॉर्टंट म्हणलं तरी चालेल हे वाक्य. का? कारण भिकाऱ्याला मी सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. शिवाय या शब्दानं हे 2 वाक्य जोडण्याचं कार्य केलं. आता बरेच विद्यार्थी असे मी शिकवतो त्यावेळी कळतं की विद्यार्थ्यांना कळत नाही शिवाय हा शब्द कशासाठी आलाय, म्हणजे शिवाय हे उभयान्वयी अव्यय आहे का? बऱ्याच जणांना काय वाटायचं की भिकाऱ्याला मी सदरा दिला शिवाय. कशाला दिला? शिवाय सदरा दिला असं म्हणतात त्याने. म्हणजे काही काही जण वाचताना पण कसे वाचतात मूडनुसार ते बघा. म्हणजे की शिवाय सदरा दिला असं वाटलं त्याला आणि त्याला जेवू घातले असं. तर शिवाय म्हणजे काय? आणखी किंवा आणि या अर्थानच घेतलाय. म्हणजे मी सदरा पण दिला आणि त्याशिवाय काय केलं? आणखी काय दिलं त्याला? जेवू पण घातलं. कळते? शिवा काही काही जणांना विकल्पबोधक वाटते बरं का. विकल्प दिलाय का इथं? तर हा विकल्पबोधक नाहीये. शिवाय कसला आहे रे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. कळते? आपण इथं काय बघितलं की हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार. ह्यामध्ये काय सांगितलंय? दोन्ही वाक्य प्रधान असतात. पहिलं पण वाक्य प्रधान असतो आणि दुसरं पण वाक्य प्रधान असतं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय सांगितलेलं? हे दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात. दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात. गौण वाक्यामध्ये गौणत्व सूचक मध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. कळते? आता आपण पुढे जाऊया. पुढे बघायचं की आपल्याला गौणत्व सूचक मधले कुठले? गौणत्व सूचक मधले प्रकार बघायचे आपल्याला. गौणत्व सूचक मध्ये काय असतं रे? एक वाक्य प्रधान असतं आणि एक वाक्य गौण असतं. मग आता त्यातला पहिला प्रकार कोणता आहे की उद्देशबोधक. पहिला प्रकार कोणता आहे? उद्देशबोधक. ओळखण्यासाठीचा सगळ्यात सोपा प्रकार उद्देशबोधक. नावातच आहे उद्देश, म्हणजे त्यात काय जाणवणार आहे? त्याचा हेतू काय दाखवणार आहे? त्याचा उद्देश किंवा हेतू कळणार आहे. एखाद्या शब्दातनं काय कळणार आहे? वाक्यातनं त्याचा उद्देश किंवा हेतू कळणार आहे. कळते? एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की दुसरं महत्वाचं म्हणजे क्रिया घडलेली नसते अजून. म्हणजे एक क्रिया घडलेली नसते असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो की पहिले वाक्य महत्वाचं काय? पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचा उद्देश असतो. पहिले वाक्य काय असतं? दुसऱ्या वाक्याचा उद्देश. पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचा काय असतो? उद्देश असतो. ओके. पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचा उद्देश असतो. दुसरं वाक्य काय म्हणायचं गेलं तर पहिले वाक्य नेहमी भविष्य काळातील असते. नेहमी भविष्य काळात असते. भविष्य काळात असते. आणि ह्या दोन्हीनं पण जर तुम्हाला कळत नसेल तर तिसरा महत्वाचा पॉइंट तिसरा पॉइंट जो आहे ते ह्याच्यावरून तुम्हाला उत्तर ओळखता येतं. पहिल्या वाक्यातील क्रियापदाला
वा ऑब्लिक वी ऑब्लिक वे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे प्रत्यय असतात, यापैकी प्रत्यय असतात. कळते काय म्हणते, या तिन्हीपैकी कोणता तरी प्रत्यय असतो. कळते काय म्हणते, सगळ्यात पहिलं काय, पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचा उद्देश असतो. ओके. दुसरी गोष्ट, पहिले वाक्य नेहमी भविष्य काळातच असते, म्हणजे क्रिया घडलेली नसते, ते उद्देश असतो, हेतू असतो. आणि असं पण कळत नसेल तर पहिल्या वाक्यातील क्रियापदाला कुठला वा वी वे प्रत्यय असतो. आता समजेल म्हणजे आपल्याला उद्देशबोधक ओळखायला. बघूया वाक्य, आपण बघूया वाक्य. बघा की, चांगला औषधोपचार व्हावा म्हणून तो कुठे गेला, मुंबईस गेला. म्हणून म्हणून बघा, आपण परिणामबोधक मध्ये पण बघितले, म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात येऊ शकतो, पण वाक्याने काय कार्य केले त्याच्यानुसार ते ठरवायचं आपल्याला. ओके. त्यामुळं शब्द पाठ करत बसणं गरजेचं नाहीये. चांगला औषधोपचार व्हावा, झालाय का रे, हा ही क्रिया घडली आहे का, तर ही क्रिया घडलेली नाही, घडायची आहे. म्हणजे माझा हेतू आहे, माझा काय हेतू आहे किंवा उद्देश आहे काय बाबा, की मला चांगला औषधोपचार व्हावा. ओके. दुसरी गोष्ट काय सांगितलं, पहिले वाक्य नेहमी भविष्य काळात असते, क्रिया घडली काही नाही. प्लस पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याचा हेतू आहे. आणि तिसरी गोष्ट असं पण समजत नसेल, काय म्हणलं की पहिल्या वाक्यातील क्रियापदाला कुठला प्रत्यय असतो रे, वा किंवा वी किंवा वे प्रत्यय असतो. त्याच्यानुसार उद्देशबोधक वाक्य ओळखायला सगळ्यात सोपं. समजते. दुसरं उदाहरण बघूया आपण. विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे त्याला विजेतेपद मिळालंय का, म्हणजे पुढे त्याचा हेतू आहे, काय त्याचा हेतू आहे. पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचा हेतू आहे. ओके. दुसरी गोष्ट, अजून मिळाले का त्याला, नाही, मिळायची इच्छा आहे, मिळायचा हेतू आहे, म्हणजे वाक्य भविष्य काळातील आहे. आणि तिसरं पण कसं आहे रे, पहिल्या वाक्यातील क्रियापदाला वा वी वे प्रत्यय, कुठला आहे, वा कॉमा वी किंवा वे प्रत्ययापैकी आहे. आणखी एखादं उदाहरण बघा, की शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही काय करतो, योगासने करतो. आता इथं पण कुठला आलाय, म्हणून शब्द आलाय. शब्द बघत बसू नका. आता हे शरीर सुदृढ झालंय का, तर नाही झालं, त्याचा काय येतो, हेतू आहे. म्हणजे पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याचा काय हेतू आहे. प्लस पहिलं वाक्य काय आहे रे, भविष्य काळातील आहे, म्हणजे अजून क्रिया घडलेली नाहीये. ओके. आणि तिसरं गोष्ट कुठला आहे, वे प्रत्यय आहे. कुठला, वे. उद्देश बोधक उभयान्वी अव्यय. कळाला, उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. ठीक आहे. आता पुढचा प्रकार आपण बघूया की संकेत बोधक उभयान्वी अव्यय. संकेत नावातच आहे, संकेत काय असते, अट असते. ओके. संकेत बोधक म्हणजे काय, अट दिलेली असते, असं झालं तरच तसं होणार, असं केलं तरच तसं होईल, एवढंच सांगितलेलं असते. संकेत बोधक उभयान्वी अव्यय. मग कोणते कोणते आहेत रे, जर, तर, किंवा जरी, तरी, किंवा म्हणजे, आणि की हा शब्द जरा लक्षात ठेवा, आपण पुढे बघायचंय, वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच वेळा आलेला आहे आपण. ओके. आपण पुढे बघूया. आता कोणते येत नाहीत संकेतबोधक, जो, जी, जे, ज्या, जसा, तसा, जेव्हा, तेव्हा, जिथे, तिथे, हे काय आहेत रे, हे क्रियाविशेष नाहीत. जिथे, तिथे, जेव्हा, तेव्हा क्रियाविशेष नाहीत. जो, जी, जे, ज्या, जसा, तसा काय आहेत, सर्वनाम आणि विशेषणापासून बनलेले आहेत. ते कळते, संबंधी सर्वनाम आहेत ते. कळते काय म्हणते, ते काय आहे, ते संबंधी सर्वनाम. ओके. मग संकेतबोधक म्हणजे वाक्य बघा कुठले संकेतबोधकची, की जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन. काय, जर शाळेत सुट्टी मिळाली तरच मी तुमच्याकडे येईन. कळते. अट टाकली तर काय टाकली त्यांनी, अट टाकली. सगळ्यात सोपा ओळखायला संकेतबोधक. ओके. त्यामुळे कुठलं येतं, संकेतबोधक उभयान्वी अव्यय. पुढे बघा, तू माझ्याकडे आलास की मी येईन. तू माझ्याकडे आलास की मी येईन. अट टाकली. परत इथं पण काय टाकली, अटच टाकली त्यांनी. प्रयत्न केला तर फायदाच होईल, तर न जोडला, म्हणजे इथं पण काय केलं, संकेत दिला किंवा अट टाकली, की प्रयत्न केला तरच काय होईल, फायदा होईल. समजते काय म्हणतोय मी, म्हणजे संकेतबोधक उभयान्वी अव्यय सगळ्यात सोपं समजायला, की अट टाकलेली असते त्यामध्ये. ओके. त्यानंतरचा प्रकार आहे की कारणबोधक. कोणता, कारणबोधक. हा प्रकार, कारणबोधक सगळ्यात सोपा ओळखायला, कारणबोधक उभयान्वी अव्यय ओळखायला सगळ्यात सोपं का, कारण ह्यामध्ये दोनच शब्द येतात. कोणता, एक तर कारण शब्द येतो, किंवा कारण की शब्द येतो, किंवा काकी येतो. तीन शब्द येतात. ओके. काकी आता वेगवेगळं आहे, नाहीतर काकी एकत्र करशील तुम्ही. कळते. काकी म्हणजेच कारण की, काय अर्थानच घेतो. कळते काय म्हणतोय, कारणबोधक मध्ये हे तीनच शब्द येतात, याच्यापेक्षा वेगळा शब्द येत नाही. म्हणजे हे जर शब्द आले वाक्यात
आणि उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ओळखा म्हटलं तर डायरेक्ट ते कुठला येतं, कारणबोधक उभयान्वयी अव्यय. आणखी एक काय इथं दुसरं सांगतो, इथं लक्षात ठेवा, दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचे कारण असते. पहिल्या वाक्याचे कारण असते. दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचे काय असते, कारण असते. ओके. आणि त्यात कारण किंवा कारणकी किंवा काकी हा शब्द असतात. सोपं एकदम कळायला, कारणकी म्हणजे काय. उदाहरण आपण बघूया याचं. बघा की त्याला बढती मिळाली कारण त्याने काय केलं होतं रे, त्याने चोख कामगिरी केली होती. त्याला बढती मिळाली, पहिलं वाक्य. का मिळाली त्याला, कारण त्याने काय केली, चोख कामगिरी केली. एकतर शब्दाला कारण म्हणजे उत्तर ओळखायला काय सोपं आहे एकदम, की कारणबोधक उभयान्वयी अव्यय कळते. प्लस पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याचं काय असते, कारण. दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचे कारण असते. ओके. आणखी उदाहरण बघूया की आम्हाला हेच कापड आवडते का की ते आपल्या देशात तयार होते. म्हणजे आम्हाला हेच कापड आवडायचं कारण काय आहे, कारण आहे की ते कुठं तयार होतं, आपल्या देशात. परत शब्द कुठला आला, का की. हे दोनच शब्द येतात, काकी, कारण की किंवा काकी, कारण. तीन शब्द येतात. ह्याच्यापासून बनलेल्या उभयान्वयी अव्ययाला काय म्हणतात, कारणबोधक उभयान्वयी अव्यय. समजते. ठीक आहे. आता शेवटचा प्रकार स्वरूप बोधक, सगळ्यात महत्वाचा स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय ओळखायला काय सांगतात, ह्यामध्ये पण किती वाक्य असतात रे, ह्यामध्ये पण 2 वाक्य असतात. किती वाक्य असतात, 2 वाक्य असतात. ओके. दुसरी गोष्ट याची काय आहे की पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसरं वाक्य असते. पहिल्या वाक्याचं स्वरूप म्हणजेच काय असते, दुसरे वाक्य असते. पहिल्या वाक्याचं स्वरूप म्हणजेच कुठलं असते, दुसरं वाक्य असते. म्हणजे हे स्वरूप तेच असतं. आणि तिसरं म्हणजे काय, आणखी पहिल्या वाक्य दुसऱ्या वाक्यात स्वरूप असते. तिसरी गोष्ट, एखाद्या कोणताही व्यक्ती म्हणाले की जर शब्द आला, कुठला, म्हणाले की. ओके. म्हणाले की म्हणजे लोकमान्य टिळक म्हणाले की, आणि पुढे आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतो शब्द एखादा. ओके. असं जर वाक्याची रचना असेल तर त्याच्या म्हणण्याचं स्वरूपच दिलेलं असतं, पुढे तो काय म्हणलाय ते. गुरुजी म्हणाले की, बाबा काय म्हणाले, ते स्वरूप काय, सूर्य पूर्वेला उगवतो. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचं स्वरूप काय होतं की सूर्य पूर्वेला उगवतो. दोन्हींचा स्वरूप एकच आहे, असा एक असतो. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचं स्वरूप असतो. आणि तिसरं वाक्य म्हणजे म्हणून या शब्दानं एक शब्द येतो. आपण म्हणून कसा येतो ते बघायचं आहे. म्हणून. ओके. पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचा कसं स्वरूप असतं ते. आणि तिसरं आपण पत्र लिहितो. जुन्या काळातले जे पत्र लिहित होते, ओके, मायना पत्र लिहिताना जे काय वापरलं जाते ते स्वरूप बोधक मध्ये येतं. आपण उदाहरणं जरा बघूया. यामध्ये उदाहरणं बघितलं तुम्हाला लक्षात येईल काय. ओके. एक तर बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. म्हणजे 1 रुपयाचं स्वरूप काय आहे, यांचं 1 रुपयाचं स्वरूप काय आहे की 1 रुपया म्हणजेच 100 पैसे. म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाहीत, एकच आहे त्या. 1 रुपयाचं स्वरूप काय आहे की ते 100 पैसे. कळते. हे म्हणजेच ते असेल किंवा दोघांचं स्वरूप एकच असेल तर त्याला काय म्हणतात, स्वरूप बोधक. मग कुठल्या शब्दानं जोडले रे, म्हणजे या शब्दानं जोडले. कुठल्या शब्दानं, म्हणजे या शब्दानं जोडलेलं आहे. ओके. दुसरं वाक्य बघा, तो म्हणाला की. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, म्हणाला की, म्हणाले की, लोकमान्य टिळक म्हणाले की, शिवाजी महाराज म्हणाले की, गुरुजी म्हणाले की. म्हणाले की जर आलं, मग त्यांच्या म्हणण्याचं स्वरूप पुढे सांगितलं त्यांनी काय म्हणले ते. मी हरलोय त्याचं काय झालं, स्वरूप झालं. बोलण्याचं त्यांच्या किंवा म्हणण्याचं स्वरूप झालं. म्हणून ह्याला पण कसलं म्हणतात रे, स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. ओके. तिसरं बघा, दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. मग या म्हणून या शब्दानं दशरथचं स्वरूप सांगितलं की दशरथ कोण आहे, दशरथचं स्वरूप काय सांगितलं की दशरथ कोण होता, राजा होता. म्हणजे दोन्ही शब्द एकाच व्यक्तीसाठी आलेत. दोन्ही शब्द एकाच व्यक्तीसाठी आले म्हणजे त्यानं काय दाखवलं, स्वरूप दाखवलं की बाबा दशरथ कोण होता, राजा होता. कळते काय म्हणते. म्हणजे तिन्ही वाक्य कशाचे येतात, स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययाची. आणखी एक वाक्य बघूया. जुन्या काळात पत्र लिहित असताना पहिलं लिहायचं की विनंती अर्ज ऐसा जे. म्हणजे याचा अर्थ काय रे, पत्र लिहिण्यास कारण की असं आपण लिहायचो लहानपणी.
पत्र लिहिण्यास कारण की, म्हणजे पत्र लिहिण्याचं स्वरूप पुढे जे आपण 4 ओळी काय लिहिणार होतो त्याचं स्वरूप काय होतं, जे पुढचं आहे ते कळते. म्हणजे हे पण काय झालं रे, स्वरूप बोधकच झालं. काय झालं, स्वरूप बोधक उभ्यान्वयी अव्यय. खूप 3 प्रकार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा हे. एक तर ह्याचं स्वरूप ते 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ओके. तो म्हणाला की, कोणी पण जर म्हणाला म्हणाले असेल आणि पुढे जर त्याचं काय म्हणला दिलं असेल तर ते पण काय येतं, स्वरूप बोधक येतं. ओके. किंवा दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला, दशरथचं स्वरूप काय की एक राजा. किंवा आणखी एक बघा असं वाचतं की कोबी म्हणून एक भाजी आहे, कोबी म्हणून एक भाजी आहे, कोबी म्हणून एक भाजी आहे. कोबी म्हणून एक भाजी आहे, मग कोबीचं आणि भाजीचं स्वरूप कसं एकच आहे. म्हणजे कोबी आणि भाजी ही एकच गोष्ट सांगायला लागली. कोबी म्हणून काय आहे, भाजी. कोबीचं स्वरूप काय आहे, ती भाजी आहे. तर ते स्वरूप बोधक उभ्या आणि अव्यय. अशा प्रकारे आपण उभ्या आणि अव्ययाचे 2 प्रकार पाहिले. कोणते, प्रधानत्व सूचक, ओके, आणि गौणत्व सूचक. त्यानंतर आपण त्यांचे उपप्रकार काय पाहिले. प्रधानत्व मध्ये दोन्ही वाक्य काय असतात, प्रधान असतात. गौण सूचक मध्ये एक मुख्य असतं आणि एक गौण असतं. मग प्रधान सूचक मध्ये परत 4 प्रकार कोणते बघितले आपण, की एक विकल्प बोधक, एक परिणाम बोधक, एक न्यूनत्व बोधक आणि एक समुच्चय बोधक. कळते. आणि तिसरं इकडे काय बघितले आपण, उद्देश बोधक, संकेत बोधक, कारण बोधक आणि स्वरूप बोधक. त्यांचे आपण डिटेल्स पाहिले. आता मेन विषय इथून पुढे चालू होतो. समजते काय म्हणते, तुम्हाला आता हे कळालं. प्रत्येक कोणता उभ्या आणि अव्यय तुम्हाला ओळखा येईल पण पेपरमध्ये, बरोबर आहे. विकल्प बोधक म्हणजे काय बघितलं आपण, परिणाम बोधक म्हणजे काय, उद्देश बोधक म्हणजे काय, संकेत बोधक, आपल्याला ते उदाहरणं ओळखता येतात, बरोबर. पण ते वाक्य दिले हे प्रधानत्व सूचक मध्ये आहे का गौणत्व सूचक मध्ये आहे, हे अजिबात कळणार नाही तुम्हाला. बऱ्याच जणांना म्हणजे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण जुन्या पण ते आठवत नाही एकदम. त्याची काहीतरी ट्रिक्स बनवावी लागते. कारण वाक्य कळाले पण ते बाबा प्रधानत्व मध्ये आहे का गौणत्व मध्ये हे ओळखावं लागतं. तर ह्याची एक ट्रिक्स मी चांगली केलेली आहे. ज्यांना तुम्हाला जर पटली तर घ्या, नाहीतर तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पण सगळ्यात भारी बघा, विकल्प बोधकचा पहिला शब्द कुठला आहे रे, पहिला शब्द आहे वी. कोणता आहे, वी. परिणाम बोधकचा पहिला शब्द कुठला आहे रे, प. ओके, परिणाम बोधकचा प. न्यूनत्व बोधकचा फक्त मी न्यू न घेता न्या घेतलं, म्हणजे न्या म्हणजे न्यूनत्व बोधक समजण्यासाठी लक्षात घ्या. आणि समुच्चय बोधकचा कुठला घेतला, स घेतला. कुठला घेतला, स. म्हणून मी इकडचं कशा लक्षात ठेवलं, प्रधानत्व सूचक मधली काय आहे तरी 4 कोणते, विपन्यास. कोणते आहे ते, विपन्यास. खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आत्ता वाटेल काय बनवावं लागलं ट्रिक्स, पण तुम्हाला विचारलं बघा प्रधान सूचक मध्ये 4 प्रकार कोणते, एकदम आठवत नाही आपल्याला, इकडचं तिकडचं मिक्स व्हायची शक्यता असते. तर विपन्यास म्हणलं की लक्षात आलं, वि म्हणजे विकल्प बोधक, प म्हणजे परिणाम बोधक, न्या म्हणजे न्यूनत्व बोधक आणि स म्हणजे समुच्चय बोधक. लवकर ओळखता येते आपल्याला, कळते काय म्हणते. इकडचं काय केलं आपण, इकडचं उद्देश बोधक मधला उ घेतला, ओके, संकेत मधला सं घेतला, ओके, कारण बोधक मधला का घेतला, आणि फक्त स्वरूप मधला स्व न घेता डायरेक्ट सगळं स्वरूपच घेतलं. काय घेतलं, स्वरूपच घेतलं. मग हे जर मी काय बनवलं ट्रिक्स रे, उसंका स्वरूप किंवा उसका स्वरूप म्हणलं तरी चालते. उसंका किंवा उसका स्वरूप म्हणा. मी समवर टिंबच का दिला, कारण बरेच जण एवढे चांगले ट्रिक्स देऊन सगळं परत म्हणतात इथं पण स आहे इकडे पण स आहे, मग लक्षात कसं ठेवायचं. बघा इथं पण स आहे आणि इकडे पण स आहे, मग लक्षात कसं ठेवायचं. मग त्यापेक्षा बाबा तू उसंकाच ले, उसंका स्वरूप. म्हणजे तुला उद्या गौणत्व सूचक मध्ये विचारला कोणताही प्रकार आहे तर उसंका स्वरूप, उ म्हणजे उद्देश बोधक, संघ म्हणजे संकेत बोधक, का म्हणजे कारण बोधक आणि स्वरूप म्हणजे स्वरूप बोधक. आपल्याला कळते, कळते. बरं एवढा सगळा अट्टहास का करायचंय, हे विपन्यास आणि उसका स्वरूप एक तर उदाहरण दिल्यानंतर ते प्रधानत्व मध्ये आहे का कळत नाही आणि गौणत्व मध्ये आहे का कळत नाही, उपप्रकार. कळते काय म्हणते. आणि ह्याचा पुढे आपल्याला सगळ्यात महत्वाचा फायदा कुठं होणार आहे, वाक्याचे प्रकार ओळखताना होणार आहे. कुठे, वाक्याचे प्रकार. म्हणजे हा पुढचा टॉपिक आहे जो की एखादे वाक्य संयुक्त वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे जेव्हा विचारतात तेव्हा बरेच जण काय वाक्य रट्टा मारून पाठ करतात. काय करतात, रट्टा मारून पाठ करतात त्याने. मग कसं लक्षात ठेवायचं की प्रधानत्व, तिथं वाक्यात काय सांगितलं त्यांनी, प्रधानत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडलेल्या वाक्याला काय म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात. कोणता, संयुक्त वाक्य. म्हणजे प्रधानत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडलेल्या वाक्याला काय म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात. आणि गौणत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडलेल्या वाक्याला काय म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात. काय म्हणतात, मिश्र वाक्य. प्रधानत्व सूचक उभयाने अव्ययाने जोडलेल्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात आणि गौणसूचक उभयाने अव्ययाने जोडलेल्या वाक्याला काय म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात.
हा खूप पुढे टॉपिक आपल्याला डीप मध्ये बघायचा. आता फक्त बेसिक सांगायला लागलं की ह्याच्यावरच हे टॉपिक अवलंबून आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्हाला जरा दिलं एक उदाहरण दिलं, समजा की देह जावो अथवा राहो. अथवान आपल्याला कळालं काय आहे की विकल्प बोधक उभे आणि अव्यय. कोणतं? विकल्प बोधक उभे आणि अव्यय. कळते? पण तुम्हाला विचारलं हे वाक्य संयुक्त प्रधानत्व आहे का गौणत्व सूचक आहे? तर हा प्रश्न तुम्हाला विचारला की प्रधानत्व सूचक उभे आणि अव्ययाचं उदाहरण आहे की गौणत्व सूचकच आहे. तर तुम्हाला कसं आठवणार का तुम्हाला कुठलं आहे? मग आपण ट्रिक्स काय केलेली? विपन्यास. विपन्यास कुठे येते? प्रधानत्व मध्ये येते. आणि उसंका स्वरूप कुठे येते? गौणत्व सूचक मध्ये येते. मग विकल्प बोधक मधला वि म्हणजे विपन्यास मधला आला आणि ते कुठे आहे? प्रधानत्व सूचक. म्हणजे वाक्य कुठलं झालं ते? प्रधानत्व सूचक येतं. कुठं? प्रधानत्व सूचक मध्ये येतं. समजते लगेच कसं ओळखायला येते आपल्याला ट्रिक्स असल्यामुळं, ट्रिक्स केल्यामुळे. ओके. आणि तिसरं जर विचारलं तुम्हाला, हे वाक्य संयुक्त वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे? मग विपन्यास न जोडलेल्या उभ्या जोडलेलं कुठलं असतं ते? संयुक्त वाक्य असतं. विपन्यास मधलं विकल्प बोधक आहे, मग हे वाक्य कुठलं झालं ते? संयुक्त वाक्य झालं. कसलं झालं? संयुक्त वाक्य. समजतंय का? ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला उत्तर लगेच पोहोचता येतं. अशा प्रकारे आपण उभ्या आणि टॉपिक पूर्ण पाहिलेला आहे. ओके, धन्यवाद.